आज आपण एका अशा जगात जगत आहोत जिथे तंत्रज्ञानाची प्रगती आकाशाला भिडली आहे। मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळावर रोबोट पाठवली, एआय यंत्रे विचार करू लागली, मोबाईल हातात घेऊन आपण जगभराशी बोलू लागलो। जगातील प्रत्येक गोष्ट वेगाने, कौशल्याने आणि स्मार्ट पद्धतीने होत आहे। ड्रोन, उपग्रह, 5G, इंटरनेट, डिजिटल पेमेंट, स्मार्ट सिटी हे सगळं पाहिलं ना मोदय की वाटतं वा, मानव जातीचा सुवर्ण काळ सुरू झाला। पण मित्रांनो, ते म्हणतात ना की प्रत्येक तेजस्वी प्रकाशामागे एक काळोख दडलेला असतो आणि आजच्या या तेजस्वी प्रकाशामागे दडलेला काळोख म्हणजे भारतीय शेतकऱ्याची अवस्था। खरं तर महोदय, एकेकाळी शेतकरी हा शब्द उच्चारला की डोळ्यांपुढे चित्र उभं राहायचं। दिवस रात्र मातीत राबून धान्य उगवणाऱ्या त्या जगाच्या पोशिंद्याचं, स्वतःचं आणि अख्ख्या जगाचं पोट भरणाऱ्या माझ्या बळीराजाचं। पण आज शेतकरी हा शब्द उच्चारला की चित्र ते अन्नदात्याचंच डोळ्यापुढे उभं राहतं। पण सर, आजचं ते चित्र जरा बदललेलं असतं, कारण आजचा शेतकरी म्हणजे कर्जाच्या जाळ्यात अडकलेला, बाजारात फसलेला आणि आत्महत्येपर्यंत पोहोचलेला। सर, मग अशा स्थितीनंतर सरकार कर्जमाफी जाहीर करते, शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळतो, त्याला थोडा श्वास घेता येतो। पण मग आपल्या पुढे प्रश्न उभा राहतो की हा दिलासा कायमचाच आहे का? ही कर्जमाफी त्याला पुन्हा उभं राहण्यासाठी सक्षम करते का? आणि मग म्हणूनच नक्कीच या विचारपीठाला सुद्धा विषय मिळतो की शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरेल का? आणि मग दिलेल्या विषयाला न्याय देण्याकरिता नमस्कार, मी तृषिका श्यामल दिवाकर चौधरी, आता 10वीची विद्यार्थिनी, आज या प्रकल्प विचारपीठावर विषय मांडते आहे की शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्षम पर्याय नाही, बाजू असहमत। खरं तर सर, आजचे वास्तव्य पाहता आज आपल्याकडे डिजिटल पेमेंट आहे, पण शेतकरी अजूनही मूल्य हमी भावासाठी रांगेत उभा राहतो। आज आपल्याकडे स्मार्टफोन आहे, पण शेतकऱ्यांकडे अजूनही पाण्याचे स्मार्ट उपाय नाही। आज आपल्या घरात एसी आहे, पण शेतकरी अजूनही उन्हाच्या तडाख्यात आणि गारठ्यात शेतात काम करतो। आज आपण ड्रोनने फोटो काढतो, पण शेतकरी आजही ढगांकडे पाहून पावसाचा अंदाज बांधतो। आज आपल्याकडे मनोरंजनासाठी OTT आहे, पण शेतकऱ्यांकडे मनोरंजन तर सोडाच, दिवस संपण्याच्या आधी काम संपवण्याचीही मुभा नाही। आणि एवढं सगळं होऊन सुद्धा महोदय, त्यानेच पिकवलेल्या मालाला हवं तसं मूल्य नाही, आणि म्हणूनच माझ्या देशातील शेतकरी हा कर्जबाजारी आहे। खरं तर सर, एक शेतकरी कन्या म्हणून मला सुद्धा वाटतं की एका दाण्याच्या 100 दाणे करणाऱ्या, प्रचंड कष्टाने काळ्या आईला हिरवीगार करणाऱ्या माझ्या या शेतकरी बापाला कर्जाच्या ओझातून कायमचीच मुक्तता मिळावी। पण सर, फक्त कर्ज माफ केल्याने त्याला भक्कम करता येणार नाही, तर ती फक्त आणि फक्त एक तात्पुरती मलमपट्टी असेल। अध्यक्ष महोदय, भिकाऱ्याला भीक दिली तर ती त्याला तात्पुरती मदत होते, पण भिकाऱ्याला भीक मागण्याची वेळच येऊ नये अशी व्यवस्था उभी करणं ही मला खऱ्या अर्थाने समाजसेवा वाटते। कारण सर, भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं ही मदत नाही। खरा उपाय म्हणजे त्यांना सक्षम करणं, त्यांच्या पिकाला योग्य मोल भाव देणं आहे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचे कैवारी युगतमा शरद जोशी यांनी एक नारा दिला होता की भीक नको आम्हा हवे कष्टाचे दाम। याच पार्श्वभूमीवर माझ्या शेतकरी बापाला त्याने पिकवलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावी, उत्पादन खर्चावर आधारभूत किंमत मिळावी आणि यांत्रिक आणि तांत्रिक पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे, तेव्हा कुठे सरकारच्या या कर्जमाफी नावांच्या कुबड्यांची माझ्या शेतकरी बापाला गरजच भासणार नाही। आणि नक्कीच माझ्या देशातील शेतकरी हा कर्जमुक्त होईल झालाच पाहिजे, कारण सर, देश कितीही डिजिटल झाला ना तरी भाकरी मात्र ऑनलाईन येत नाही। देश कितीही डिजिटल झाला ना तरी भाकरी मात्र ऑनलाईन येत नाही, आणि माझा शेतकरी बाप जगवतो या जगाला तरी श्रेय मात्र घेत नाही। खरं तर सर, आज आपल्याला स्वातंत्र्य मिळवून 7 दशकं झाली, तरी सुद्धा स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतर मला जाणीवपूर्वक म्हणावं लागतं की आजही प्रत्येकच सरकार निवडणुकीपूर्वी माझ्या शेतकरी बापाला त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये संपूर्ण कर्जमाफी देऊ अशा भंपक घोषणा करतात व त्यांच्या भोळ्या आणि साधेपणाचा फायदा घेतात। कारण सर, त्यांना माहिती आहे की शेतकरी आपला काय वाकडं करणार। खरं तर सर, शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, तरी सुद्धा तोच व्यवसाय डबघाईला आल्याचं चित्र आपण पाहतोय। सर, आज शेतकऱ्यांची मुलं सुद्धा सरकारच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणांमुळे चहाची टपरी लावण्यात धन्यता म्हणतात। मला वाटतं सर, शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झालाच पाहिजे, पण तो फक्त आणि फक्त कर्जमाफीने होणार नाही, तर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास ज्ञान, तंत्रज्ञान आणि स्थिर उत्पन्नाच्या आधारावर होतो। सर, जर आपण शेतकऱ्यांना सिंचन सुविधा वाढवून दिल्या तर नक्कीच शेतकरी पावसावर अवलंबून राहत नाही। सेंद्रिय शेती आणि आधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिले तर त्यांचं उत्पन्न वाढतं, थेट बाजारपेठेपर्यंत पोहोच मिळवून दिली तर दलालांचा नफा कमी होतो आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या योग्य मालाला योग्य भाव मिळतो। शेतीत विविधकरण, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, मत्स्यपालन अशा पूरक व्यवसायांनी शेतकऱ्यांच्या घरात अनेक अन्नाचे स्रोत तयार होतो। आणि सर, हे सर्व जेव्हा घडतं ना, तेव्हा माझ्या देशातील शेतकरी फक्त कर्जातून मोकळाच होत नाही, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि व्यवस्थापकीयदृष्ट्या मजबूत सुद्धा बनतो। खरं तर सर,
सर, शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे. दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणामुळं आणि बदलत्या हवामानामुळं शेताचे व शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. पण सर, जर का आपण शेतीला इस्रायल शेती तंत्रज्ञान वापरून शासनाच्या मदतीनं अचूक पाणी व्यवस्थापन, अचूक शेती आणि आधुनिक पद्धतीचा वापर करून आपण या सर्व गोष्टींवर मात करू शकतो. सर, हायड्रोपोनिक्स आणि व्हर्टिकल फार्मिंगच्या मदतीने आपण कमीत कमी जागेत मातीशिवाय शेती करू शकतो. फक्त आणि फक्त शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे. मला वाटतं सर, या सर्व संसाधनांमुळे नक्कीच माझ्या देशातील शेतकरी सक्षम बनेल, फक्त आणि फक्त कर्जमाफीने नाही. विषयाच्या खंडनाकडे वळत असताना सर, कर्जमाफी झाल्यानंतर शेतकरी खते, बी बियाणे, अवजारे आणि घरगुती गरजांसाठी खर्च करतो, ज्यामुळे व्यापाऱ्यांचा आणि उद्योगांना काम मिळते. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्याला जमिनी विकाव्या लागत नाही अशा बाता केल्या जातात. पण सर, आपल्याला हे का समजत नाही की जर का शेतकऱ्याला त्याच्या उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळाला ना सर, तर नक्कीच सर्वात पहिले त्याला कुठल्याही कर्जमाफीची गरज भासत नाही आणि मग बियाणे, खते हे सर्व सुद्धा तो घेऊ शकतो. त्यासोबतच त्याच्या उत्पन्नाच्या भरोशावर तो शेतीचा विस्तार करू शकतो. सर, मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की कर्जमाफी ऐकायला कितीही गोड वाटत असली ना सर, तरी सुद्धा कर्जमाफी शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळला जाणारा एक धोकादायक जुगार आहे. जुगारात जसा क्षणभराचा फायदा दिसतो पण पुढे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत असतं, तसंच या कर्जमाफीचं सुद्धा आहे. ऐकायला कर्जमाफी छान जरी वाटत असली तरी या कर्जमाफीने फक्त शेतकऱ्यांना उपाय मिळतो, दिलासा मिळतो, पण त्यांचा मूळ समस्या संपत नाही. सर, निष्कर्ष असा निघतो की कर्जमाफी ही तात्पुरता ताप उतरवणारी गोळी आहे, पण मूळचा आजार बरा करणारा उपचार नाही. सर, मला असं सांगावंसं वाटतं की कर्जमाफी हा आजचा उपाय आहे, पण शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे उद्याचं भविष्य आहे. आणि नक्कीच आज माझ्या देशातील शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या विकासाचा सक्षम पर्याय नाही आणि त्रिवार नाही असं म्हणते आणि विचारपीठाची रजा घेते. धन्यवाद.